Hello student, today we are going to start the third applications of dimensional analysis. आपण या अगोदरच्या पिरियडमध्ये दोन ॲप्लिकेशन पाहिलेत. एक कोणतं? टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन बाय यूजिंग डायमेन्शनल एनालिसिस. सेकंड पाहिले आहे टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन डिफरंट सिस्टम ऑफ यूनिट ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. And today we start the relation between different physical quantity. या ठिकाणी मी काही एक्झाम्पल घेणार आहे. कन्सिडर हियर हा रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ स्लॅब. या ठिकाणी दोऱ्याच्या सहाय्याने जर हा गोळा बांधला हेवी मासचा, हा या ठिकाणी स्थिर राहतो, पण आहे त्या पोझिशन पासून एका बाजूला जर नेला तर या ठिकाणी अँगल होतो, आणि इथून जर सोडला तर हा इकडे येतो, या बाजूला जाईल, त्यानंतर हा वापस जातो आणि हा वापस जातो. हे 12वीला कळेल तुम्हाला. ही पोझिशन जी असते मीन पोझिशन, इथे या पार्टिकल वरती सुरुवातीला टोटल फोर्स 0 ऍक्ट होतो, आणि इकडे गेल्याच्या नंतर वापस आणणारा फोर्स मॅक्झिमम असतो, याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. आणि ही देखील एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ही प्लस आहे राईट साइडची म्हणून प्लस, लेफ्ट साइडची म्हणून मायनस. कन्सिडर करा, समजा मी इथून सुरुवात केली, ही एक मोमेंट आहे 1, इथून हा इकडे जाईल 2, हा इकडे येईल वापस 3, आणि हा 4. एकूण मोमेंट किती झाल्या तर 4 मोमेंट. किती मोमेंट झाल्या? 4. या 4 मोमेंटचा मिळून एक सेट, 1 सेट, आणि एका सेटला आपण या ठिकाणी 1 ऑसिलेशन असं म्हणतो. काय म्हणतो? 1 ऑसिलेशन. 1 ऑसिलेशन. पंचमीचा झोका, एक झोका कंप्लीट होतो म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण होतो. त्याला मराठीत दोलायन म्हणतात, आणि याला दोलक म्हणतात. या दोलकाचं एक दोलायन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? म्हणजे या सिंपल पेंडुलमचं एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो? त्या वेळेला त्या सिंपल पेंडुलमचा पिरियड म्हणतात. काय म्हणतात? पिरियड. आणि हा पिरियड कॅपिटल टी ने दाखवतात, म्हणून या ठिकाणी कॅपिटल टी विथ द पिरियड, दॅट इज द पिरियड. हा कशासाठी? एक झोक्यासाठी लागणारा वेळ. एक झोका म्हणजे एक ऑसिलेशन, आणि एक ऑसिलेशन म्हणजे एक सेट. किती मुवमेंटचा एक सेट? 4 मुवमेंटचा एक सेट. त्या एका सेटला एक ऑसिलेशन म्हणतात, आणि एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम याला पिरियड म्हणतात. मग आता प्रश्न येतो, हा जो पिरियड आहे, टाइम आहे, ही दोऱ्याची लांबी इथपासून इथपर्यंत मोजतात, त्याला म्हणतात लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. हा खाली काय येतो रे? समजा इकडे गेलो तर खाली काय येतो? समजा मी दगड वरती फेकला तर तो खाली येईल की नाही? खाली काय येतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे येतो. एम मास ऑफ बॉडी, इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड द सरफेस ऑफ अर्थ ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे त्याचा वेग वाढत जातो खाली येताना, आणि वरती जाताना कमी कमी होत जातो.
वेग वाढतो त्यावेळेस पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन असतंय, वेग कमी होतो त्यावेळेस निगेटिव्ह ऍक्सलरेशन असतं. आणि ऍक्सलरेशन म्हणजे काय, तर वेगात होणारा बदल पर सेकंदाला, 1 सेकंदाला. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ऍक्सलरेशन. देन सी मग या ठिकाणी कोणती फिजिकल क्वांटिटी, पिरियड. याच्यात फिजिकल क्वांटिटी कोणती, दोऱ्याची लांबी. दुसरं काय, खाली काय येतो, तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि तिसरी फिजिकल क्वांटिटी कोणती, तर मास. पण बऱ्याच वेळा आपल्याला हा मासचा विचार सांगत नाही कधी कधी प्रॉब्लेम मध्ये, कारण हा या मासवरती अवलंबून नसतो, इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट कोण, पिरियड. पिरियड म्हणजे काय, एका ऑसिलेशनला लागणारा वेळ. मग हा टी पिरियड हा कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड्स अपॉन एल अँड इट इज डिपेंड्स अपॉन ग्रॅव्हिटी. आता किती फिजिकल क्वांटिटी झाल्या, डिपेंड्स असणाऱ्या, एकमेकांवरती डिपेंड असणाऱ्या या फिजिकल क्वांटिटी झाल्या. याला काय म्हणतो आपण, पिरियड. याला काय म्हणतो, लेंथ ऑफ दोरा म्हणजे सिंपल पेंडुलम. लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. आणि हे काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. शॉर्ट मध्ये मेसेज करता की नाही मोबाईलवर, शॉर्ट मध्ये गुड मॉर्निंग जीएम, गुड नाईट जीएम, स्वीट ड्रीम एसडी. तसं या ठिकाणी फिजिक्स मध्ये आपण शॉर्ट वर्ड यूज करतो. इक्वेशन लिहिताना ई क्यू रेस टू एन, ऍक्सलरेशन लिहिताना ए डबल सी एल रेस टू एन. नाही तर तुम्ही म्हणा सरांना स्पेलिंग येत नाही, ऍक्सलरेशन काय लिहिलं, तर ऍक्सलरेशन शॉर्ट मध्ये लिहितो आपण ए डबल सी एल रेस टू एन. आपल्याला काय करायचंय, रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी. आता सिंपल पेंडुलम, मी एक एक्झाम्पल घेतोय. पहिलं एक्झाम्पल आहे, सिंपल पेंडुलमचा पिरियड ही एक फिजिकल क्वांटिटी, लेंथ दुसरी फिजिकल क्वांटिटी, जी ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी तिसरी, मास चौथी. पण मी अगोदरच सांगितलंय माझ्या अनुभवानुसार आणि थिअरीनुसार 12वीला हे आहे, पिरियड हा मासवरती डिपेंड नसतो. बॉबच्या या सिंपल पेंडुलमचा जो गोळा आहे याच्यावरती डिपेंड नसतो. मग कशावरती डिपेंड आहे, लेंथ आणि ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. मग याचं रिलेशन काय, तर ते डिटरमाइन करायचे आता. आणि म्हणून या ठिकाणी पिरियड of oscillation depends on length of simple pendulum, that is the L, and acceleration due to gravity. Acceleration due to gravity, small g. Then what is the relation? मग मला सांगा, period is depends upon L depends upon G. तो अंशाला आहे, छेदाला आहे, वर्ग आहे, वर्गमूळ आहे, घन आहे, काय पॉवर आहे माहित नाही, आपण डायमेन्शनने काढणार. मग टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L रेस टू x, पॉवर माहित नाही, मग x माहित आणि जी रेस टू वाय मानला. मग समचलनाचा स्थिरांक मी के घेतो,
के हा कॉन्स्टंट आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. एल रेस टू एक्स जी रेस टू वाय. ओके, आणि याला मी इक्वेशन 1 म्हणतो. आणि के ची किंमत या ठिकाणी डायमेन्शनच्या सहाय्याने काढता येत नाही. आपण एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू त्या यूज करतो, अन्यथा के ठेवला तरी चालतो. आपला आता डायमेन्शन एल ची पॉवर एक्स अननोन काय तुमच्यासाठी, एक्स आणि वाय ह्या किमती डिटरमाइन करायच्या महत्वाच्या. आता पहा, मी इक्वेशन लिहिले. हे इक्वेशन करेक्ट कधी असतं तर डायमेन्शन इक्वल असतं. आपण असं कन्सिडर करू की हे दिलेलं मी करेक्ट लिहिलं. याचा अर्थ दोन्ही बाजूचे डायमेन्शन कसे असतील, इक्वल, सेम. मग टी चे डायमेन्शन काय रे, याचा एकक काय, सेकंद. याचा एकक काय, मीटर. याचा एकक काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. यावरून डायमेन्शन करतो. आता मला सांगा टी चे डायमेन्शन काय येतील, फक्त सेकंद आहे, टी रेस टू 1 एकदाच. मग एम आणि एल आहेत का इथं, किलोग्राम आहे का, नाही. मीटर आहे का, नाही. म्हणून किलोग्राम म्हणजे एम रेस टू 0, एल रेस टू 0. आता या ठिकाणी पहा, हा काय कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. काय म्हणलं मी, या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. कळलं. मग जर या कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतील तर त्याचे डायमेन्शन लिहू नका. लक्षात आलं. मग या ठिकाणी पहा, एल रेस टू एक्स, मग एल मीटर. मग या ठिकाणी मी के चे डायमेन्शन लिहिले नाही. एम या ठिकाणी एम 0 L1 T रेस टू 0. हे काय झालं, एल चे मीटर. रेस टू एक्स इंटू जी चे मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे एल टी टू द खालचा वरती घेतला टी टू द -2. निगेटिव्ह पॉवर म्हणजे पर असते. मग इथं किलोग्राम आहे का, नाही. मग एम टू द 0 मीटर एकदाच आहे, टी टू द -2, आणि त्याची पॉवर किती, दॅट द 1. घातांकाचे नियम म्हणजे लॉ ऑफ इंडायसेस, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n असते. a raised to m raised to n is equal to a raised to m into n असते. आणि a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. हा खालचा वरती आला म्हणजे पॉवर निगेटिव्ह झाली. मग m to the 0 L to the 0 T to the 1 is equal to, इथे हा फॉर्म्युला वापरायचा, m to the 0 to the x, 0 into x 0, L to the 1 to the x, 1 into x x, T to the 0 to the x, 0 into x 0, m to the 0 to the y, 0 into y 0, L to the 1 to the y, L to the 1 into y, that is the y, T to the -2 to the y, T to the -2 into y किती, -2y. ओके, then see here. आता आपण या ठिकाणी लेफ्ट साइड जशीची तशी m to the 0, L to the 0, T to the 1 is equal to, हा m आणि हा m मध्ये काय नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. आणि प्रोडक्टचे नियम काय असतात, a to the m into a to the n, a to the m plus n.
मग m टू द 0 इंटू m टू द 0, 0 प्लस 0 पॉवरचे काय करावं लागेल बेरीज. मग 0 प्लस 0 किती रे 0. L to the x and L to the y, L to the x plus y. ओके. आणि t to the 0 आणि t to the minus 2y, 0 plus minus 2y, that is the minus 2y. मध्ये काय आलंय इक्वल. हे इक्वल आहे याचा अर्थ m ची आणि या m ची पॉवर इक्वल, या l ची आणि या l ची पॉवर इक्वल, t ची आणि त्या t ची पॉवर इक्वल. याला म्हणतात इक्वेटिंग ऑन बोथ साइड. ऑन बोथ साइड. मग 0 इज इक्वल टू 0 लिहायची गरज आहे का नाही. आपला काढायचे काय x आणि y. m ची पॉवर किती 0, m ची पॉवर किती 0. पॉवर ह्या इक्वल असल्याशिवाय हे इक्वल, हे इक्वल आले, आपण इक्वल घेतले. याचा अर्थ m च्या पॉवर कशा इक्वल, म्हणजे 0 इज इक्वल टू काय 0. ओके. इक्वल डायमेन्शन आले याचा अर्थ l ची पॉवर आणि इकडल्या l ची पॉवर कशी इक्वल. मग इकडली l ची पॉवर किती रे x प्लस y आणि इकडे l ची पॉवर किती 0. मी इक्वल घेतलं, याला इक्वेशन 2 म्हणतो. इकडे t ची पॉवर किती 1, या t ची पॉवर किती -2y, -2y इज इक्वल टू काय 1. 2y इज इक्वल टू किती -1, दोन्ही बाजूला मायनस निघून गेलं. तर y इज इक्वल टू किंमत मिळून जाईल, y इज इक्वल टू 2 तिकडे गेला -1/2. काय आला आपला -1/2. ही y ची किंमत आहे. आलेल्या y ची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवू. मग काय x प्लस y ची किंमत -1/2 इज इक्वल टू 0 प्लस इंटू मायनस -1/2 इज इक्वल टू 0. तर x इज इक्वल टू मायनस तिकडे गेला प्लस होईल 1/2. काय आली किंमत x ची किंमत 1/2 आली, y ची किंमत -1/2 आली. एक गंमत पहा, हे काय आहे स्क्वेअर ऑफ x. स्क्वेअर ऑफ x म्हणजे x रेज टू 1/2 असते, याला म्हणतात वर्गमूळ मराठी. मग क्यूब रूट ऑफ x म्हणजे x रेज टू 1/3 असते. फोर्थ रूट ऑफ x म्हणजे x रेज टू 1/4 लिहितात. मग उलट लिहिता येईल की नाही आपल्याला. हे असं असेल तर हे असं लिहिता येईल की नाही. x रेज टू 1/2 म्हणजे रूट x कॅन बी रिटन. मग आता आपण पुढे जाऊ. using the value of x and y in a 1. मग 1 काय होतं t is equal to k, बरोबर ना. l रेज टू x होता, x ची किंमत किती, मग x ची किंमत 1/2 आली 1/2. g रेज टू y घेतला होता आपण, g रेज टू y ची किंमत किती -1/2. आता मला पॉवर पॉझिटिव्ह करायची. पॉझिटिव्ह पॉवर कधी होईल रे, ही निगेटिव्ह आहे, खाली गेली तर पॉझिटिव्ह होईल, विरुद्ध चिन्ह होतं. डिनॉमिनेटर कडून न्यूमरेटर कडे आला किंवा न्यूमरेटर कडून डिनॉमिनेटर कडे गेला तर त्या फिजिकल क्वांटिटीचे घात म्हणजे पॉवर ह्या अपोजिट होत असतात. मग प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. मग मी हे खाली पाठवतो, t इज इक्वल टू k l रेज टू 1/2 डिवाइडेड बाय g रेज टू 1/2. पॉवर कशी सेम. समजा a रेज टू m डिवाइडेड बाय b रेज टू m. पॉवर कशा दोन्हीच्या सेम. मग भागाकार
किंवा गुणाकार, डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर सेम असेल तर ब्रॅकेट रेस टू कॉमन पॉवर लिहिता येते a by b रेस टू n. सो t is equal to k inside the bracket l by g रेस टू 1/2. आणि मी सांगितल्याप्रमाणे रूट x कॅन बी रिटन ॲज x रेस टू 1/2. मग x रेस टू 1/2 कॅन बी रिटन ॲज रूट x. मग ब्रॅकेट रेस टू 1/2 आहे, काय लिहिता येईल? t is equal to k into square root of l by g. L by g, and this is the formula for period of simple pendulum. पुढे जाऊन बऱ्याच वेळा या ठिकाणी k हा जो कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटच्या किमती डायमेन्शनच्या सहाय्याने फाइंड आउट करता येत नाही. इट इज द ड्रॉबॅक ऑफ डायमेन्शन. इट इज द ड्रॉबॅक ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. कोणत्याही फॉर्म्युल्यामधल्या कॉन्स्टंटच्या किमती ह्या तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिसच्या सहाय्याने काढता येत नाहीत. ह्या एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केल्या. आणि मग खाली लिहितो मी द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ के. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ अ के इज इक्वल टू 2π. ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू पाठ करावं ती. अन्यथा तुम्ही नाही लिहिला ना, हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. लक्षात आलं? त्यामुळे ही व्हॅल्यू स्टेट बोर्डासाठी ही पाठ करावी लागते. स्टेट बोर्डाला डायरेक्ट फॉर्म्युला आणलेला असतो. बऱ्याच वेळा CBSE मध्ये ह्या किमती कॉन्स्टंटच्या किमती, कारण दॅट इज द डायमेन्शन डज नॉट डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एनी कॉन्स्टंट. त्यामुळे तो लिहिताना इथपर्यंत लिही, पण आपल्याकडं एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू k इज इक्वल टू 2π अशा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो, पाठ करू शकतो. आलेल्या किमती तिथं ठेवू शकतो. आलेली k ची किंमत तिथं ठेवली तर t इज इक्वल टू 2π into square root of l divided by g, and it is the correct relation between period, length and acceleration due to the gravity, and it is the correct formula of period of simple pendulum. काय म्हणलं मी? It is the correct formula of period of simple pendulum. We can determine by using the dimensional analysis. Okay? मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे, तुम्ही घरून सॉल्व्ह करायचे. एक एक्झाम्पल, आज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, जे की तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी होमवर्क म्हणून घ्यायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं तुम्ही. आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवरती, माझा नंबर आहे 9423167549. या नंबरवरती नाव टाकून फोटो काढून या ठिकाणी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही सेंड करायचे तुम्हाला जमलेलं होमवर्क. 9423167549 हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. याच्यावरती तुम्ही सॉल्व्ह करायचंय, फोटो काढायचा त्याचा आणि सेंड करायचे. त्या फोटोवरती म्हणजे सॉल्व्ह केल्यावर तुमचं नाव, विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव टाकायचे आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजेच तुमच्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर जो तुम्ही व्हॉट्सअपसाठी यूज करताय. ओके, लक्षात येईल. आता आपण होमवर्क पाहू. कायनेटिक एनर्जी डिपेंड्स अपॉन mass of particle m and linear velocity v, then derive
म्हणजे फॉर्म्युला काढायचा आहे, डिराइव द करेक्ट रिलेशन ऑफ different physical quantity by using dimensional analysis. म्हणजे थोडक्यात काय तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे. समजलंय? तिसरं ऍप्लिकेशन पाहिले आपण डिफरंट फिजिकल क्वांटिटी. इथे कोणत्या, इथे कायनेटिक एनर्जी हे कशावरती डिपेंड आहे, मास वरती आणि व्हेलॉसिटी वरती. त्यामुळे तुम्हाला कायनेटिक एनर्जी, मास अँड व्हेलॉसिटी चा असणारा फॉर्म्युला हा डायमेन्शनल अनालिसिस डायरेक्ट पार्ट आहे, तो लिहिताना देताना पाठवून आज काय करू नका. डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने फाइंड आउट करा. मी हे जे एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगितले, एक्स वाय माना, तिथं पॉवर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट माना, के जरी तुम्हाला माहित नाही, माहिती आहे तुम्हाला तो फॉर्म्युला सोपा आहे सगळा, माहित नसला तरी के तसाच ठेवा वाटल्यास आणि एम आणि व्ही च्या पॉवर काढून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तयार करा. जमेल? ओके, वी कॅन स्टॉप हियर.